हॅलो एव्हरीवन, मी अनिता सोनावले. मी नेरूळला राहते आणि हा माझा मुलगा ईशान सोनावले. हा आता 15 वर्षाचा आहे. 1 वर्षापूर्वी साधारण ईशानला असे प्रॉब्लेम होते की ईशान 14 वर्षाचा असेपर्यंत जो आमच्याही लक्षात आला नव्हता की त्याला एक डिसऑर्डर होतं, रेअर डिसऑर्डर सिट्रोलिनेमिया टाईप 1. पण त्याच्या आधी वर्षभर असं होत होतं की ईशानला 2दा-3दा त्याचे एपिसोड्स आले. त्याच्यात असं व्हायचं की त्याच्या बॉडीवरती कंट्रोल नाही असं व्हायचं. त्याला बोलता यायचं नाही, चालता यायचं नाही आणि हे ऑल ऑफ अ सडन व्हायचं. त्याचे डोळे उघडायचे नाहीत आणि हे असं होतं की हे त्याच्या मेंदूला इफेक्ट करत होतं काहीतरी आणि हे असे एपिसोड्स 2दा-3दा झाले. आणि या काळात मग आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्याला घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरांनी त्याची बर्थ हिस्ट्री पूर्ण विचारली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ह्याला प्रोटीन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या दृष्टीने त्यांनी त्याच्या टेस्ट केल्या. तेव्हा जेनेटिक टेस्ट केल्या तेव्हा लक्षात आलं की त्याला प्रोटीन रिलेटेड इश्यू आहे, ज्याला सिट्रोलिनेमिया टाईप 1 म्हणतात आणि त्याच्यावरती मग प्रोटीन कंट्रोल करावं लागतं. तर त्याच्यानंतर मग आम्ही जवळजवळ वर्षभर त्याचं लो प्रोटीन डाएट चालू होतं आणि त्यांनी दिलेले मेडिकेशन्स पण चालू होते. आम्ही रेग्युलरली डॉक्टर आभा नागराळ आणि शैलेश साबळे डॉक्टर आणि दरास मिर्झा डॉक्टर ह्यांच्या टीमकडे जात होतो रेग्युलरली. पण तरीसुद्धा पूर्ण वर्षात त्याला परत 2दा-3दा हॉस्पिटलायझेशन झालं त्याचं आणि मग अल्टिमेटली आम्हाला डिसिजन घ्यावं लागलं की आता त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट करणं गरजेचं आहे. आणि मग नंतर डॉक्टरांनी असं सजेस्ट केलं की बाहेरून लिव्हर मिळणं खूप कठीण आहे कारण खूप वेटिंग आहे. त्यामुळे त्यांनी फॅमिलीमध्ये चेक केलं आणि मग मी आई असल्यामुळे आमचा ब्लड ग्रुप दोघांचा सेम होता आणि सेम असल्यामुळे बाकी पण त्यांनी टेस्ट केल्या आणि लिव्हर पण हेल्दी होतं. त्यामुळे त्यांनी डिसाईड केलं की आपण तुमचं लिव्हर ट्रान्सप्लांट त्याला तुम्ही डोनर होऊ शकता आणि त्याला देऊ शकतो आपण लिव्हर. मग सगळ्यांच्या सपोर्टने 11 मार्च 2022ला आमचं लिव्हर ट्रान्सप्लांटची सर्जरी ईशानची सक्सेसफुल झाली. डॉक्टर दरायस मिर्झा, डॉक्टर शैलेश साबळे आणि त्यांचे अजून सपोर्टिंग डॉक्टर्स होते, त्यांची टीम होती पूर्ण. त्यांनी ही सर्जरी सक्सेसफुल केली. आम्ही जवळजवळ 10-15 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो आणि नंतर डिस्चार्ज देऊन घरी आलो. 2 ते 3 महिने आम्ही घरी होतो. आमची रिकव्हरी पण खूप फास्ट होती आणि त्या डॉक्टरांच्या टीमने आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफने आम्हाला एकदम 1 to 1 ते इंटरॅक्शनमध्ये असायचे आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आणि आता ईशानला सर्जरीला जवळजवळ 7 ते 8 महिने झालेले आहेत आणि ईशान एकदम व्यवस्थित आहे. मी पण व्यवस्थित आहे. काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. त्याचं रेग्युलर फॉलोअप चालू असतं डॉक्टरांशी. दर महिन्याच्या टेस्ट वगैरे चालू असतात आणि अशा त्याची औषधंसुद्धा बरीचशी कमी झालेली आहेत आणि आता ईशान रेग्युलर शाळेत जातो. आता तो 9वीत आहे. आता त्याच्या स्वतःबद्दल तो सांगेल त्याचे काय अनुभव आहेत. मेरा नाम ईशान सोनावले और मैं बताना चाहता हूँ कि इस सर्जरी के बाद मेरे लाइफ में बहुत ज़्यादा चेंजेस है। जैसे कि मैं स्कूल में जा सकता हूँ, मैं पूरी तरीके से फिट एंड फाइन हूँ। मेरे डाइटरी रेस्ट्रिक्शंस जो है वो अभी जा चुके हैं और मेरी मेडिसिन जो है वो काफ़ी ज़्यादा कम हो चुकी है। मैं स्कूल में अभी आता हूँ और मैं स्कूल में सारे स्पोर्ट्स एक्टिविटीज़ में पार्ट लेता हूँ। मेरा एकेडमिक परफॉर्मेंस अभी ज़्यादा इम्प्रूव होता है। मुझे क्रिकेट खेलना और पियानो बजाना पसंद है और इसलिए डिस्चार्ज के वक्त मुझे हॉस्पिटल ने क्रिकेट किट दिया था गिफ्ट। और मैं ये बताना चाहता हूँ कि अपोलो की डॉक्टर्स की टीम की वजह से मेरी सर्जरी सक्सेसफुल हुई। इस टीम में डॉक्टर दराज मिर्जा, डॉक्टर शैलेश साबळे, डॉक्टर आभा नागराळ की वजह से मेरी सर्जरी सक्सेसफुल हुई। और मेरे एज के जो भी बच्चे हैं मैं उन्हें कहना चाहता हूँ कि आप ज़्यादा से ज़्यादा हाइड्रेटेड रहे, ज़्यादा से ज़्यादा हेल्दी फूड खाएं, खेलकूद पे, और बाई चांस अगर कुछ हो भी जाता है तो डॉक्टर्स का आपकी हेल्प करने के लिए है। घबराने की कोई ज़रूरत नहीं है। हैप्पी चिल्ड्रंस डे। थँक्यू.